गुरुवर्यांचे अनमोल शब्द ऐकण्याची. त्यांचे मनोगत ऐकल्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होणार नाही. तरी उपस्थित गुरुवर्यांची आपण आपले अनमोल शब्दांनी आम्हाला 30 वर्षानंतर पुन्हा एकदा प्रज्वलित करायचं आहे. आपले अनमोल शब्द आमच्या कानी पडण्यासाठी आम्ही आतुर आहोत. यासाठी मी आपणास विनंती करतो, दास मॅडम, आपण मनोगत व्यक्त करावं असं मी विनंती करतो. टाळ्या वाजवा. मॅडम बस. हॅलो. माझे शिक्षक मित्र मैत्रिणी आणि माझ्या विद्यार्थी मित्र हो, प्रथम मी माझ्या गुरूंचं नमन करते त्यांना आणि मग माझ्या मनोगताला सुरुवात करते. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज जवळजवळ 30 वर्षांनी आपली भेट होते आहे. या कलियुगात आपण नात्याची मोडकळीला आलेली अवस्था बघतो आहोत. रोज वर्तमानपत्रात वाचतोही. पण अजूनही गुरुशिष्यांचे पवित्र नाते आपल्या भारतात जपले जात आहे. कृतज्ञता जाणवते आहे. तुम्हाला 30 वर्षापूर्वी मी संस्कृत शिकवले आहे याची आठवण तुम्हाला आहे. याचे मला कौतुक वाटते आहे. अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितो येन तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञानरूपी अंधकारात चाचपडणाऱ्या बालकाला ज्ञानरूपी काजळाच्या काडीने उघडणाऱ्या त्या गुरूंना माझा नमस्कार. मुलाचा पहिला गुरु आई, त्यानंतर वडील, शिक्षक आणि नंतर विविध प्रकारचे ज्ञान देणारे विविध गुरु आपल्याला जीवनात मिळतात आणि आपण त्यांचे ऋणीही राहतो. केवळ शिक्षकच आजन्म विद्यार्थी असतात असे नव्हे. प्रत्येक व्यक्ती त्याच्या जीवनात विविध प्रकारचे ज्ञान सहजपणे विविध गुरूंकडून मिळवत असते. पूर्वी अक्षर ओळख नसलेल्या व्यक्तीला अडाणी समजले जाई. पण आता भोवताली विविध प्रकारची ज्ञानदालने उघडलेली असतात व अपरिहार्यपणे आपल्याला ती जाणून घ्यावीच लागतात. निवृत्त झाल्यावर मी संस्कृत क्लास घेत होते आणि तेव्हा मी मोबाईल विद्यार्थ्यांकडून शिकले. करोनाच्या काळात इंस्टाग्रामवर अश्लोक डे असे 400 ते 500 श्लोक मी संस्कृत श्लोक, त्याचं मराठी विवरण आणि इंग्लिश भाषांतर असे लिहिले. जग प्रवासाच्या साधनांनी जवळ आलेलं आहे, तसं मोबाईलमुळे ते जणू काही हाताच्या मुठीत सामावले आहे. जगाच्या पाठीवर कुठेही आपण क्षणात संपर्क साधू शकतो. विज्ञान हे शाप की वरदान हा विषय आम्ही त्यावेळी निबंधाला देत होतो. पण आता AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेची टेक्नॉलॉजी आपल्यासमोर ठाकली आहे आणि त्या बाबतीतही आपल्याला तेच म्हणता येईल. माणूस त्याचा वापर कसा करील यावर अवलंबून आहे. एक मिनिट. भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व हे येथे जाणवते. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. प्रथम आपण आपलं शरीर निरोगी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण शरीर निरामय तर मन निरामय. त्यासाठी नित्य व्यायाम आवश्यक आहे. तसेच एखादा छंदसुद्धा जोपासला पाहिजे. आता तुम्हाला हे पटणार नाही, पण निवृत्त झाल्यावर या गोष्टी आवश्यक आहेत. माझे आता 88 वय आहे. निवृत्त होऊन 30 वर्ष जवळजवळ झाली. पण निवृत्त होण्याच्या आधीच
मी स्विमिंगचा पास काढला आणि कारण मी स्विमिंग 7-8 वर्षाची असतानाच शिकलेली होते. पण मी अजूनही तो क्रम सोडलेला नाही. रोज सकाळी 6 ते 7 मी पोहते. यूथ हॉस्टेलची मी लाईफ मेंबर पण आहे आणि त्यांच्याबरोबर मी 19 ट्रेक केलेले आहेत. नॅशनल ट्रेक 4 केले आणि महाराष्ट्रातले 5 केले. प्रवास हा माझा छंद मी जगप्रवास करून पूर्ण केला. केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार, शास्त्र ग्रंथ विलोकन मनुजा चातुर्य येतसे भार. वाहन चालवणे हाही माझा छंद होता. मी अजूनही स्कूटर चालवते. त्यामुळेच मला वाटतं मला हे दीर्घायुष्य निरोगी असं मिळालेलं असावं. पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवून जगाकडे पाहिलं तर जगातील सौंदर्य तुम्हाला नक्कीच जाणवेल. प्रतिक्षणम यन्नवतामुपैती तदेव रूपम रमणीयतयाः. एवढं बोलून मी माझं लांबलेलं मनोगत पूर्ण करते. जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद मॅडम. खूप अनमोल विचार आपण मांडलेत आपल्यासमोर आणि आपल्या कार्यक्षमतेबद्दल